लाडसावंगी येथे बैलपोळा उत्साहात साजरा। दिनांक 22 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडसावंगी येथे दोन्हीही बैलपोळा शांततेत पार पडला। लाडसावंगी येथे दक्षिणमुखी हनुमान मंदिराजवळच्या पोळ्याचे तोरण 5:45 बांधून सोडण्यात आला। त्यानंतर पूर्व हनुमान मंदिराजवळील पोळ्याचे तोरण 6 वाजता बांधण्यात आले। पोळा सोडण्यात आला। यावेळी करमाड पोलीस स्टेशनचे लाडसावंगी बीट जमादार संजय जगताप, पोलीस पाटील गणेश नाईक, लाडसावंगीचे सरपंच रमेश शिंदे व तंटामुक्ती अध्यक्ष आनंदा पवार यांच्या उपस्थितीमध्ये शांततेत पार पडला। यावेळी दोन्ही पोळ्यातील शेतकऱ्यांनी आपापले उत्कृष्ट पद्धतीने बैल सजवली होती व जल्लोषात बैलपोळा साजरी करण्यात आला। माजी जिल्हा परिषद सदस्य विष्णू खरपे, माजी सरपंच सुदाम नाना पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश शिंदे, माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र पडूळ, माजी उपसरपंच संजय पचलोरे, माजी उपसरपंच गणेश पवार, केदार पडूळ, ग्रामपंचायत सदस्य अनिल पवार, प्रमोद पडूळ, प्रमोद भालेराव, रोहित जैन, अंकुश ढोके, पप्पू खरपे, त्याचप्रमाणे लोकमतचे पत्रकार जितेंद्र डेरे, संजय पडूळ, रमेश तात्या पडूळ, प्रभू कोंडके, संजय भालेराव, संजय भाऊ पडूळ, राजेंद्र जयवाळ, अंकुश शेळके, दिनेश पडूळ, संतोष फुलसौंदर, लक्ष्मण चाळगे, अमोल जैन, नाना गाडे, ज्ञानेश्वर सातबाई, त्याचप्रमाणे नितीन पाटील यांच्या बैलांनी गुडघ्यावर बसून पूर्व हनुमान मंदिरासमोर दर्शन घेतले। यावेळी लाडसावंगी येथील बैलपोळा शांततेत पार पडला। अनिल भालेराव, जिल्हा प्रतिनिधी SS इंडिया न्यूज, छत्रपती संभाजीनगर।